हाय हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत पॅडेड ब्लाउज कसा शिवायचा आहे। तर त्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत पॅड। अशा प्रकारे आपल्याला पॅड घ्यायचे आहेत आणि त्याला अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सेंटर पॉइंट मार्क करून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला सेंटर पॉइंट घेतल्यानंतर ते ब्लाउजला जोडायला सोपं जातं। अशा प्रकारे आपण व्यवस्थित अस्तर जोडून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला त्यासाठी लागणार आहे 1 टक्स करणार आहोत ब्लाउज, म्हणून आपल्याला त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे। 3.5 इंचावरती आपल्याला टक्ससाठी माप टाकायचं आहे आणि टक्स पॉइंट घ्यायचा आहे 5 इंचावरती। अशा पद्धतीने आपण टक्स पॉइंट मार्क करून घेऊया दोन्ही साईडला आणि व्यवस्थित अस्तराला आणि मेन फॅब्रिकला शिलाई मारून घेऊया। आपण समोरचा गळा गोल केलेला आहे, त्यामुळे त्याला 2 शिलाई मारून घेऊया। एक डापटीप मारून घ्यायची आहे आणि एक रेग्युलरची। डापटीप याच्यासाठी घ्यायची आहे की त्याची गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल आणि गळा हा व्यवस्थित बसतो डापटीप दिल्यामुळे। तर आपण गळ्याचं माप घेतलेलं आहे 6.5 इंच आणि रुंदी आहे 2.5 इंच। 6.5 इंच याच्यासाठी घेतलं आहे की फ्रंट साईडला हुक नाही आहेत, म्हणून आपण गळ्याचं माप हे जास्त घेतलेलं आहे। आणि टक्स आपण दोन्ही अस्तरावरती जे टक्स पॉइंट घेतलेले आहेत तेच आपल्याला मेन फॅब्रिकवरती पण मार्क करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता आपण जी पॅड जोडून घेतलं होतं अस्तराला, ते मेन सेंटर पॉइंट होता ना, तो आपल्याला ह्याला व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे। सेंटर पॉइंट हा व्यवस्थित जोडला नाही तर त्याचा लुक बिघडतो आणि ते व्यवस्थित दिसत नाही। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हळूने त्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते पॅड हा सरकला जाणार नाही, व्यवस्थित बसेल। आणि फिनिशिंगसाठी दोन्ही साईडला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे त्याची फिनिशिंग पण व्यवस्थित येईल। आणि साईडनं पण शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाउजला। दोन्ही टक्स झाल्यानंतर अस्तराचे आणि मेन फॅब्रिकचे व्यवस्थित शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला एक पट्टी लावून घ्यायची आहे। त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित दिसते आणि ती पट्टी आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपला हा सुंदर ब्लाउज तयार झालेला आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने शिवू शकता। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।